मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. श्री गणेश शिंदे सर, कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक शहा सर, कमला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉक्टर कदम मॅडम, प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर कुराडे मॅडम, इंदा जोशी मॅडम, PCCSच्या उपप्राचार्या डॉक्टर मुळे मॅडम, PISच्या कोऑर्डिनेटर शुभ संध्याकाळ सगळ्यांना. लाभले आयुष्य जितके ही प्रतिभा शिक्षण संस्थेच्या गेल्या 19 वर्षाच्या तरी आपल्या संस्थेतून समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया अशी सर्वांना शुभ संध्याकाळ. आजच्या या विशेष कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. यशस्वी वक्ता ते तरुणांना प्रेरणा देणारी सामाजिक विषयावर आणि जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोन देणारी व्याख्याने गणेश सर देतात. सर युवा शक्तीसारख्या विषयावर बोलतात ज्यात तरुणांना योग्य दिशा देण्यावर भर असतो. एक त्यांचं अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारं व्याख्यान आहे. त्यांच्या व्याख्यानामध्ये श्रोत्यांच्या काळजाला भिडणारी थरांना जी ट्रॉफीकडून युवा कीर्तनकार म्हणून गौरवण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राज्यपालांच्याकडून अहिल्यानगरच्या महात्मा फुले येथील कृषी विद्यापीठाचे मॅनेजर काउन्सिलिंग सदस्य म्हणून सर नियुक्त आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे काय सांगू राणी मला गाव सुटना ही कविता सरांनी लिहिलेली आहे, जी बॉईज 4 या चित्रपटामध्ये गीत म्हणून घेतलेली आहे. आणि आज अशी वक्ते आपल्याला लाभलेली आहेत. आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की सावित्रीबाई फुलेचे आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावं हे आपल्याला पटवून देणारं एक चांगलं व्यक्तिमत्व. एक उदाहरण मी आवर्जून सांगेन. काल म्हणूनच अविनाशचे कौतुक व सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक शहा सरांना विनंती करते. आहे असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक शहा सर यांना आपले विचार व्यक्त करण्याची मी विनंती करते. धन्यवाद सुवर्णाजी. माझा पहिला प्रश्न आहे की काल किती मुलं याच्यापैकी व्याख्यानाला होती त्यांनी हात वरती करावेत. वा, व्हेरी नाईस, फर्स्ट क्लास. आमचे गणेशराव यांची आत्तापर्यंत जवळजवळ 8 ते 8.5 व्याख्यानं संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहेत, एवढ्या यंग वयामध्ये.
व्याख्यानमाला नाही आहे. ते हे जे थोर विचारवंत इथं आलेले असतात, ह्या थोर विचारवंतांची विचारांची मांदियाळी घालायचं आहे आणि ह्या हाराचा सुगंध आयुष्यभर आपलं आयुष्य समृद्ध करण्याकरता ते वापरायचं आहे. याच्याकरता ह्या व्याख्यानमालेचं आयोजन आहे. आपलं वर्ष याचा अर्थ मला पंख फुटलेले आणि मी आकाशात गेलेलो असं नाहीये. मीही तुमच्यासारखा सामान्य आहे. व्याख्यानमालेचे आजचे द्वितीय पुष्प गुंफण्यापूर्वी मी प्राध्यापिका सौ गीता कांबळे आपणा सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी इथे उभी आहे. त्याच्या दुसऱ्या पुष्पाचे प्रभावी निवेदन करणाऱ्या निवेदिका डॉक्टर सुवर्णा गायकवाड मॅडम यांचे देखील मी मनपूर्वक ऋण व्यक्त करते. मी विशेष आभार व्यक्त करते. आपला सहकार्य भाव आणि प्रतिसाद आम्हाला पुढील उपक्रम राबविण्यास सदैव प्रेरणा देत राहील. नमस्कार. या व्याख्यानमालेचं आजचं दुसरं पुष्प दीपक शहा सरांनी एक 15 दिवसापूर्वी मला फोन केला होता की असं विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आपण यायचं आहे. सांगितलं की या अगोदरही मी तुमच्याकडे आलोय आणि या व्याख्यानमालेलाही मी नक्की येईल. खरं तर मी इथं तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेलो नाहीये. मित्र, तो माझा अधिकार आहे असं मला वाटत नाही. ते असे उपदेशाचे ढोसेही मी तुम्हाला देणार नाही. मी फक्त काही मोजके अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्रित ठरूया की आपल्याला आपल्या आयुष्याला कुठे घेऊन जायचंय, आपल्या जगण्याची दिशा नेमकी काय असेल. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड एनर्जी आहे. इथं उपस्थित असणाऱ्या पालकांची, शिक्षकांची भूमिका फक्त इतकीच आहे की या ऊर्जेला नेमकी दिशा कशी द्यायची. आणि प्राकृतमध्ये, मराठीमध्ये ज्ञानेश्वरी सारखं सगळं ज्ञान तुमच्या माझ्या समोर आणून ठेवलं. त्याचा एक तरुण पोरगा हातामध्ये संशय घेतो आणि 4 यवनी 5 शाळेला सुरुंग लावून टाकतो. काय धाडस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आमच्या शिक्षणाचा समाजाला, देशाला, राष्ट्राला, निसर्गाला काहीतरी फायदा व्हावा या व्यापक दृष्टीने आम्ही सगळेजण शिक्षणाकडे पाहणार आहोत. चिकित्सा केली, तुकोबरायांनी ती चिकित्सा केली. माझी विनंती असेल, आपणही हो मध्ये हो न मिसळता चिकित्सा, कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका. मी सांगितलं आता हे करून बघा. आम्ही चाललो तिकडे. जाता येता आजी मला हातात. एक दिवशी आजीनं मला थांबवलं आणि मला म्हणे, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाहीये, तुझं काहीतरी गैरसमज होतं. आजीने विचारलं, कपड्याचं दुकान कसं आहे? म्हटलं 1 नंबर. काय जाऊन पुढे निघायचं. आज जरा गडबड होती. माझ्या मित्रांनी मला विचारलं, कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? म्हटलं, अरे कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? आजीला कदाचित स्मृतिभ्रंश आहे. काय त्या वडिलांच्या डोळ्यात आनंद असेल आणि काय करायचं याच्यासाठी तुम्हाला इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचं. चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. डॉक्टर सांगत होते, माझे वडील. मला विचारलं, बाबा एवढे हवेत का चालतात? वडील म्हटले, मी प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहाने. बाबाला पोरांनो हवेत चाला वाटलं पाहिजे असं करतो. तर पोरांनो, आपण जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. वडिलांना माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल, तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे. हे वडिलांनी ठरवून घेतलेलं. प्रश्न येतोय, प्रकरण मिटतंय. हे दुःशासन आणि दुर्योधन म्हणले, माग काय घडलं ते घडलं, तुम्ही भीमाला पकडा आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. काल सुद्धा महाजन सरांनी हेच सांगितलं, आजही त्यांनी तेच सांगितलं आहे. कुठंतरी ही सवय बाळगा. आज घरी जाऊन
शिंदे सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आज मगाशी हॉलमध्ये बसल्यानंतर गणेशराव असं म्हटले की संयोजन कमिटीचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि राष्ट्रगीत सुरू करण्याकरता विनंती करतो.